तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय प्रवीण पथारे. कृपया आपण स्टेज जवळ या आणि आपले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेवा. तर मनोज आणि कपिल अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बडवल संघाची. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय, प्रवीण पथारे, अंजप संघाचा प्रवीण पथारे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मात्र कृपया आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या. हो, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे स्क्वेअरचा मारा. अवंतर धाबेने इथे बडबल संघाचं खातं खोललं गेले, या अकाउंट ओपन केलं गेले. हो, सलगचा दुसरा चेंडू देखील स्क्वेअरचा मारा केला जातोय. अवंतर धाबेने मात्र धावफलक 2 या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. हो, यावेळेस चांगला फटका आणि तितके चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. एक धावेच्या मदतीने धावफलक 3 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस देखील चांगला फटका आणि चेंडू मात्र गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यावरती मिळाल्या 4 धावा. 4 धाब्याच्या साह्याने धावफलक 7 धावा धावफलकावरती. यावेळेस निर्धाव चेंडू. यावेळेस खराब चेंडू. अवंतर धाबेने धावफलकावरती बरबडली गेले. धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील निर्धाव चेंडू. हो, यावेळेस चेंडूला मात्र फिरकावून दिलं जाते. या चेंडू जाणार सीमा पार. यावेळेस मनोजच्या बॅटमधून इथे कोण कपिलच्या बॅटमधून आला हा षटकार. षटकाराच्या साह्याने
धावफलक 14 धावा धावफलकावरती. यावेळेस चेंडू वन बाउन्स सीमा पार. चपकाराच्या साहाय्याने धावफलक 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिले इथे संपले गेले आणि पहिल्या षटकांती 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तर पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे निर्धाव. यस गोलंदाजी ट्रॅकवर व्यक्ती पहिलं सांघिक कोट्यातलं मात्र दुसरं षटक घेऊन येते भूषण हा गोलंदाज आणि पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळला जातो. या हो यावेळेस चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. झेलवर ट्राय देखील केला गेला होता मात्र चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. एक धाव्याच्या मदतीने धावफलक 23 धावा धावफलकावरती. हो यावेळेस देखील वन बाउन्स क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यावरती मात्र 2 धावा मात्र इथे कंप्लीट केले गेले. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 25 धावा धावफलकावरती. यावेळेस खराब चेंडू. एक अबांतर धाब्याने धावफलक 26 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न तर झाला होता मात्र काहीचा संपर्क झाला नाहीये. दरम्यान स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने मात्र चेंडूला पकडलं गेलं. तर विनंती असेल बडोबल संघ कृपया आपण टाळ्या वाजवा, आवाज देऊ नका. हो यावेळेस देखील पॉइंट क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता मात्र क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू मात्र निघून जाणार सीमा पार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 31 धावांचं टार्गेट मात्र ठेवलं गेलं या मार्केवाडी संघासमोर.
तर स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचा कर्णधार आणि बीड संघाचा कर्णधार. तर सलामीची जोडी मार्केबडी संघाकडून आपण पाहू शकाल भूषण आणि अक्षय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना केली गेली आहे. तर बीड संघाचा कर्णधार कृपया आपण नाणेफेकीसाठी या. बीड संघ कृपया आपला कर्णधार या. तर गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर मयूर हा गोलंदाजी ट्रॅकवर व्यक्ती पहिलं. स्ट्राईक एंडला भूषण, नॉन स्ट्राईक एंडला अक्षयला आपण पाहू शकाल. तर चला अंजप संघ आणि बीड संघ कृपया दोन्ही संघाचे कर्णधार स्टेज जवळ या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. पहिला चेंडू गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, दूरवरून क्षेत्ररक्षक दाबणार. चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या दरम्यान झालं गेले आणि त्यावरती मिळाल्या 2 धाबा. 2 धाब्याच्या साह्याने मार्केबडी संघाचं खातं खोललं गेलं इथे. तर या दरम्यान थोडासा बंबल झाला, क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला गेला होता. त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट झाल्या. तर अंजप संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेतला गेलाय. या वेळेस देखील हलकी अशी एज आणि त्यावरती मात्र धाव घेतली जाणार नाहीये. स्कोर कार्ड मात्र स्थिर. चार धाब्यांवरती. ओहो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूवरती क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, विकेटचं पतन. यस, यावेळेस मार्केवाडी संघाला पहिला हादरा इथे दिला जातोय. या
नवीन फलंदाज विशाल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दफलकाचा विचार केला तर 5 धाबा दफलकावरती जोडल्या गेल्यात. 31 धावांचं टार्गेट सेट करत असताना अजूनही मोठे फटक्यांची गरज आहे मार्केवाडी संघाला. यावेळेस देखील निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या यावेळेस चांगला स्ट्रोक आपण पाहतो. या एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक पहिले इथे संपलं गेलं. धावांचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती आहेत अजूनही विजयासाठी. तर येणारे 6 चेंडू 24 धाब्यांची गरज मार्केवाडी संघाला विजयासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कपिल. पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. या वेळेस खराब चेंडू, एक स्क्वेअरचा मारा, अभ्यंतर धाब्याने इथे धाफलका वरती भर. यावेळेस देखील निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. कपिल या गोलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेस एक धावेच्या साह्याने धावफलक 8 धाबा धावफलकावरती. यावेळेस देखील निर्धाव चेंडू. आता मात्र पूर्णपणे सामना मात्र बडबड टीम कडे चुकला जातो. या
येस विकेटचं पतन इथे मात्र विजय संघ होतं बडबड संघाचे अभिनंदन पराभूत संघाचे गोडसे कौतुक